सध्या आम्ही बेनमळ्यातल्या भगिनी आमच्या बेनमळ्यात गेली 2 महिने झाले 5 बिबटे, त्यातले 2 बिबटे आमच्या एवढ्याच एरियामध्ये आहेत. आमच्या 2 बिबटे आमच्या एरियामध्ये. तर 2दा पिंजरा बसवला. पिंपळवंडीला ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस तात्काळ तो पिंजरा उचलला आणि तो तिकडं शिफ्ट केला. त्यानंतर आमच्याकडे जेव्हा जास्त प्रमाणात बिबट्याचा वावर झाला त्यानंतर तो इथं आणण्यात आला, परंतु तो बिबट्या पिंजऱ्यात जात नाही. आम्ही स्वतः डोळ्याने पाहिले 2 बिबटे पिंजऱ्याच्या बाहेर खेळत आहेत. शेळी आतमध्ये, पिंजरा तिथे, पण पिंजऱ्यात काय बिबटे जात नाही. शेळी पण आतमध्ये. हो, शेळी सुद्धा आम्ही वर्गणी करून काढलेली. आणि आमच्याकडे मुळात लाईटीची पण सुविधा नाहीये, रस्त्याची सुविधा नाहीये. मी स्वतः बिबट्याच्या हल्ल्यातून एकदा वाचलेली आहे. माझा हा धीर आणि मी हा 2दा वाचलेला बिबट्याच्या हल्ल्यातून. बाकीच्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे कुठं म्हणजे प्राणघातक खूप जास्त हल्ला कुठं झालेला आहे. मग आता जेव्हा जीव जाईल त्यावेळेस सगळं प्रशासन जागं होणार आहे का? आम्ही आमच्या इथं आहे ना बऱ्याच वेळा बिबट्या पाहिलेला आहे आणि खूप वेळा वाचलेलो आहे. याच्यात लाईट सुद्धा नाहीये, रस्ता सुद्धा नाही आणि मुळात पिंजरा आणि ऊसाची शेती खूप जवळ आहे. थोडं अंतर सुद्धा नाहीये. जो ऊस लावलाय ना तो कट टू कट लावलेला गेलाय. प्रॉब्लेम काय माहितीये का, ऊस असेल ना तिथं बिबट्यांचा प्रभाव तिथंच असतो. आणि आपल्याकडे दुर्दैवानं रस्ते मोठे नाहीयेत. दादा आता ऊस तोड झालेली आहे, थोड्या ठिकाणी झाले म्हणून त्यांना आता पळायला बसायला पाण्याला जागा नाही, पाणी कमी झालं. त्यामुळे जिथे जिथे ऊस आहे आणि भर दिवसा येतोय. सकाळी 10 वाजता, दुपारी 4 वाजता, रात्री 10 वाजता, 9 वाजता. पाणीच नाही ठेवलं. वन अधिकारी पाणी ठेवत नाही तिथे, वर अजिबात काय ठेवत नाही पाणी तिथे. आता शासन करोडो रुपये फॉरेस्ट खर्च करते. किती तळी बांधले त्यांनी फॉरेस्टच्या अंदर. जर या प्राण्यांना तिथं पाणीच मिळत नसत तर ते काय इकडे येणार नाही. याची सगळी जवळ जाऊन पुन्हा बाहेर येत आहेत पण आतमध्ये जात नाहीये. मग पिंजरा लावून उपयोग तरी काय? जर पिंजऱ्यात जातच नाहीये मग त्याचा उपयोग काय तुमच्या पिंजऱ्याचा? वन्य प्राणी तिथं पाणी नसतं, तिथं जर त्यांना काय उपलब्धच नसतं. आतापर्यंत त्यांनी किती तळी बांधली त्याचा सगळा हिशोब काढला पाहिजे, मागणी केली पाहिजे. काहीच नाही, शून्य. आणि हेच कर्मचारी ठेकेदार येतात. 14 कलम लावले त्यांनी. सर्वसामान्य शेतकऱ्यांविषयी मागणी कलम आपल्याला लावतो. पिंजरे लावले शेळी आपल्याला आणायला आणि शेळी सुद्धा आपणच बांधायची, आपणच बाहेर आणायची. बरं ते ठीक आहे, माझे मिस्टर रोज जातात. फक्त 2 मिनिटाचा फरक होता. शेळी बांधल्यानंतर ते बाजूला झाले आणि मग बिबट्या आला. आम्ही वर्गणी काढूनच शेळी आणली. आपण साधन घेऊन जायला लागत, आपण ट्रॅक्टर किंवा पिकअप घेऊन जायला लागत. मग ते पिंजरा आत येणार, ते बी लगेच देत नाही. पिंजरा आणायला गाडी पिंजरा आणण्यासाठी गाडी आमचीच लागते. सगळं आपलंच लागतं. शेळी आपण आणली, रोज शेळीला आपण सोडवायचं, आपण बाहेर काढायचं. त्याच दरम्यान आपल्याला जर काही झालं जे शेळी सोडत त्यांचं काय? आणि पिंजरा शेतात द्यायला सुद्धा माणसं. या सगळ्या ज्या मागण्या आहेत या मागण्या जनतेच्या आहेत. या मागण्या जनतेच्या वतीनं शरददादा यांनी मांडल्यात. त्या मागण्यांना आमचा सपोर्ट आहे. या मागण्या आम्ही पुढं नेऊन सरकारकडे मांडणार आहे. मी स्वतः उद्या आणि परवा 2 दिवस मुंबईमध्ये, आणि त्या सरकारच्या दरबारी मांडून लवकरात लवकर या मागण्या मान्य करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया. यासाठी आज आम्ही आलो आहे. हे सगळ्यांचं आंदोलन आहे. शरददादा एक प्रतिनिधी म्हणून सगळ्या लोकांच्या वतीने थांबले. आम्ही सगळे याचे भाग आहे. दादा, पुन्हा प्रश्न तो राहतोच जनतेच्या मनातला की आपण नेहमी असं म्हणतो सत्ता असेल तर प्रश्न सुटतो. आता सत्ता असतानाही प्रश्न सुटत नाही. हा प्रश्न मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा संघर्षच आहे. म्हणजे मानव आणि बिबट्याचा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये सत्ता जरी असली तरी सत्तेच्या माध्यमातून सत्तेच्या चाकोरीमध्ये राहून कसं आपल्या प्रकारे करावं लागेल त्या प्रकारचा प्रयत्न करायचे असतात. ते करतो सरकार. हो, आणि सरकार का नाही म्हणत नाही ना या सगळ्या गोष्टीला. अकार्यक्षम जर अधिकारी असेल तर प्रमोशन का करत नाही? ठीक आहे ना, ते तेच म्हणतोय ना. प्रमोशन म्हणजे ते हीच मान्यता मांडणी केलेली आहे ना, तीच आता मांडणार ना सरकारकडं.
या उपाययोजना ज्या करायच्या यासाठीच उपोषण त्यांनी चालू केलं आणि शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. भावना यासाठी आहेत की जे गुन्हे लोकांवर दाखल केले, शेवटी एका महिलेचा त्या ठिकाणी वन खात्याने विचार केलाय, तिचा गळा दाबला म्हणून असा तिथे खोटा आरोप करून गुन्हा दाखल केलाय. पण इथं 5 लोक गेले आहेत याचा विचार त्यांनी केलेला नाही. म्हणून या ठिकाणी सांगतो हे उपोषणाला बसल्यात त्या तीव्र भावनाने उपाययोजना तर शासनाला करावंच लागणार आहे आणि त्या ठिकाणी करतील. दादा या ठिकाणी ते मांडणार आहेत. 2 दिवस आपण वेळ ठिकाणी पाहू, पण जर हे गुन्हे मागे नाही घेतलं तर हा तालुका रस्त्यावर उतरून या अधिकाऱ्यांना जाब विचारून त्या ठिकाणी गुन्हे मागे घ्यायला लावल्याशिवाय राहणार नाही. संबंधित महिला कर्मचारी जुन्नर तालुक्यातीलच आहे, त्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांना प्रेझेंट केलं. एक मिनिट, हा ठरवून केलेला कट आहे. ती बिचारी कर्मचारी आहे, तिला सुद्धा ह्या तालुक्यातली नसती तरी सुद्धा तिला कळवळा आहे. ती महिनाभर हॉस्पिटलायझेशन होती. तिची तपासणी करूया आपण पाहिजे तर, आपण सगळे मिळून. आणि ती आपली भगिनी आहे, तिच्या पाठीशी आपण आहोत. परंतु तिचा आरोसा घेऊन हे स्वतःचा पाप लपवायला बघतायत, हे आम्हाला मान्य नाही. या तालुक्यातले 5 जीव एका महिन्यात गेले, याची कोणी दखल घेणार आहे की नाही? आणि मग आम्ही या ठिकाणी म्हणतो की तुम्ही त्यावेळेला ज्यावेळी आम्ही तुम्हाला पहिली घटना घडली जी याची कांदळीची, त्या तरुण गेला, तेव्हापासून आम्ही तुमच्या मागे लागलोय की यंत्रणा वाढवा वाढवा, सक्षम अधिकारी लागतो. धारा 370 कलम गेलं नव्हतं 75 वर्षात, ते आताच का गेलं? तसा खमक्या अधिकारी लागतो. तो गोडा होता, अमराठी होता, पण फोन गेल्यावर दुसऱ्या मिनिटाला जागा व्हायचा. हा मराठी माणूस असून सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी संरक्षणासाठी स्वतःची जबाबदारी बजावून शासनाकडे वारंवार जरी आणि मागणी केली असती. लोकप्रतिनिधी आम्ही सगळ्या पक्षाचे, पण आम्ही चांगल्या गोष्टीसाठी एकत्र आहोत ना, असं आमच्या कानावर घालून आमची मदत घेऊन करू शकत नव्हता का? आढळरावांनी केलं नसतं का? शरदरावांनी केलं नसतं का? अतुलजींनी केलं नसतं का? मी केलं नसतं? पण याची मानसिकताच नाही. मग असा अधिकारी आम्हाला नको. त्या महिलेचा फक्त वापर या कामासाठी आणि प्रेशर आणण्यासाठी चाललाय जनतेवर. पण जेव्हा एक जीव जातो ना, तेव्हा जनता स्वस्त याच्यानंतर बसणार नाही. 2 दिवसात आणि एकाही व्यक्तीवर जर गुन्हा दाखल करता किंवा त्याच्या दारात गाडी गेली तर पोलीस प्रशासनाने सुद्धा याचं भान ठेवावं, एसपीने सुद्धा भान ठेवावं, नाहीतर आम्ही सगळे रस्त्यावर उतरणारच आहोत. तुम्ही तिथे होता, आपण सगळे होतो. आमच्या समोर घटनाच घडली. सामान्य लोकांवर गुन्हे दाखल झाले, नेते सगळे शाबूत राहिले. पण त्यांनी काय सांगितलं की कोणावरच गुन्हे दाखल होणार नाही. मग आम्ही सगळे होतो, मग का नाही मग झाले सगळ्यांवर गुन्हे दाखल? त्या ठिकाणी सत्यशील जे होते, मी होते. माझ्या यायच्या आधी काय घडलं ते मला माहिती नाही. त्यावेळी तिथे DYSPने मान्य केलं का? नाही म्हटलं ना. ते म्हटले की मला पण माहिती नाही. तिला हॉस्पिटलला नेलं. त्या गोंधळामध्ये एखादा पेशंट, आजारी पेशंट, ती जर कामावर त्या दिवशी रुजवली, त्या व्यक्तीला तिथे येऊच द्यायचं नव्हतं. तेवढी काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे होती, परंतु घडलीच नाही. त्या घटनेला जाणून बुजून दाखवलं जाते. त्या शिळ्या कडीला ऊत आणायचा प्रयत्न केला जातोय. पण ही त्यांचा फाजील आत्मविश्वास आहे, तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही.